एळकोट एळकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा, अहिल्यादेवींच्या स्मृतीला, त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार। खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, भरपूर मोठं व्यासपीठ आपलं, आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील, रामदास आठवले, अतुल सावे, संजय बनसोडे, बबनराव पाचपुते, शिरसाट, मोनिकाताई राजळे, अण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, सुरेश दस, रामभाऊ शिंदे, आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पडळकर, सुरेश दस, अरे भाई इकडे बसा, वरती समान बाबा, खाली पडा नका, जनावर बाबा आहेत। हे अहिल्यादेवींच्या वरचं प्रेम आहे। आणि सुरेश दस, भरणे, कर्डिले, शिवाजीराव, बाळासाहेब मुरकुटे, भीमराव धोंडे, भाऊसाहेब तांबडे, सुरेश भुमरे, सर्व मान्यवर, खूप मोठं व्यासपीठ आहे। आणि राज्यभरातून आज अहिल्यादेवींना वंदन करायला, नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्यादेवींचे भक्त बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो, आणि या वर्षी देखील योगायोग आहे, मला इथं येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर करणार म्हणून, आणि जे बोलतो तेच करतो, आणि एकदा शब्द दिला आहे, वचनाला जागणारं सरकार आहे, शब्द पाळणारं सरकार। आणि म्हणून मला अभिमान आहे की गेल्या अनेक वर्ष औरंगाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव, धाराशिवचं, आपल्या उस्मानाबादचं नाव, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, तिकडचं धाराशिव, आणि हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ, सरकार पलटावं लागलं, पण सरकार पलटवून टाकलं आणि अहिल्यादेवी नगर आपण केलं, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ, सगळ्यांना। आणि म्हणून याचं समाधान आहे आणि अभिमान देखील आहे। आज आपण, मी पाहिलं, मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो, आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथं देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा पुतळा पाहायला। मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतला, आणि त्याचा घाट, तो घाट देखील अहिल्यादेवींनी बांधला। आज त्याचं मोदी साहेबांनी, आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट विकास केला। एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या
कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलं. हा आपल्या सगळ्यांचा अभिमान. आणि म्हणून एवढे घाट बांधले, मंदिरं बांधली, असा कर्तृत्ववान आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींचं 299वी जयंती आहे. मगाशी आपण सांगितलं बोलला 300वी जयंती त्रिशताब्दी वर्ष असं भव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीची 300वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होईल. खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर तुझीच आहे. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही. कारण आज आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. समाज सेवेचा हिमालय म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्यादेवी, असामान्य कर्तृत्वाची लखलखती वीज म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा